फंक्शन्स ऑफ टेन्स या अत्यंत महत्त्वपूर्ण टॉपिकनी आपण या पुस्तकाची सुरुवात केलेली आहे. हे पुस्तक अभ्यासत असताना यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या प्लीज नोट डाऊन करून घ्या, कारण यामधले जे वर्ब्स आहेत ते सगळे तुम्हाला एका ठिकाणी मिळतील. जिथे ॲडिशनल गोष्टींची गरज आहे तिथे सगळे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण फ्युचर टेन्सचा अभ्यास चालू करत आहे. प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. आधीच्या लेक्चर्सचा अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी ज्या लिंक्स आहेत त्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती आय बटनमध्ये दिलेले आहेत. त्यांचा अभ्यास तुम्ही करू शकता. आज आपण फ्युचर टेन्सला सुरुवात करत आहे. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आज आपण बघत आहे द फ्युचर इंडेफिनेट टेन्स. इंडेफिनेट हा शब्द जो आहे हा सिंपल टेन्सेससाठी वापरला आहे. सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर या ठिकाणी आपण सिंपल टेन्स दाखवताना इंडेफिनिट टेन्स सुद्धा म्हणू शकतो. आणि इथे आपण फ्युचर ॲक्शन दाखवायची असेल, भविष्यामध्ये घडणारी कृती, भविष्यामध्ये घडणाऱ्या क्रियेबद्दल बोलायचं असेल तर त्या ठिकाणी आपण या टेन्सचा वापर करतो. तो वापर कसा करायचा असतो, कधी करायचा असतो ते बघूयात. दिस टेन्स एक्सप्रेसेस अन ॲक्शन दॅट इज टू टेक प्लेस इन फ्युचर. अजून ती क्रिया घडलेली नाही किंवा आत्ता घडत नाहीये पण ती पुढे घडणार आहे. भविष्यामध्ये ही गोष्ट घडणार आहे हे सांगताना आपण हा टेन्स वापरतो. या ठिकाणी सून, शॉर्टली, इन अ फ्यू मोमेंट्स, टुमॉरो, प्रेझेंटली, सून, नेक्स्ट इयर, नेक्स्ट मंथ, नेक्स्ट वीक एक्सेट्रा इंडिकेट फ्युचर ॲक्शन. फ्युचर ॲक्शन दाखवणारे शब्द जे कोणते असतील ते आपल्याला इथे बोध करतात की ही ॲक्शन अजून घडलेली नाही, ही भविष्यामध्ये होणार आहे. इट इज गोइंग टू टेक प्लेस इन फ्युचर. एक्झाम्पल्स काय आहेत? दे विल कम हिअर शॉर्टली. शॉर्टली हा शब्द वापरलेला आहे. येतीलच अशा अर्थाने आपण हे म्हणत आहे. आणखीन त्यांची येण्याची क्रिया झालेली नाही. नेक्स्ट आहे रितू विल टेक एक्झामिनेशन नेक्स्ट मंथ. ओके, नेक्स्ट मंथ पुढच्या महिन्यात ती परीक्षा देणार आहे. आता परीक्षा देणार म्हणजे शी विल गिव्ह एक्झाम असं नसतं. ती परीक्षा देणार आहे यासाठी आपण टेक हे वर्ब वापरतो. हे खूप महत्त्वाचं आहे. ओके, त्यामुळे आय एम गिव्हिंग एक्झामिनेशन असं म्हणू नका. आय एम टेकिंग अन एक्झामिनेशन असं वाक्य असलं पाहिजे. इथे एक नोट दिलेली आहे. प्रेझेंटली हा शब्द सून किंवा मग ॲट प्रेझेंट अशा दोन्ही अर्थांनी वापरला जातो. सिंपल फ्युचर टेन्सचा जो पुढचा पार्ट आहे तो वाचण्याच्या आधी एक बेसिक गोष्ट लक्षात घ्या. इथे वाक्यात आपण विलचा वापर केलेला आहे. त्याच पद्धतीने आपण शाल सुद्धा वापरू शकतो. शाल हे जे हेल्पिंग वर्ब आहे हे शक्यतो आय आणि बी या कर्त्यांसोबत वापरलं जातं आणि इतर सर्व कर्त्यांसाठी आपण विल हे हेल्पिंग वर्ब वापरतो. कधी कधी आय आणि बी सोबत सुद्धा हेल्पिंग वर्ब विल वापरलं असतं, पण शक्यतो शाल वापरायचं आहे, इतकं लक्षात ठेवा. नेक्स्ट पॉइंट काय आहे? It should be noted that there are several ways to express future action in English as given below. आपण हे ऑलरेडी बघितलेलं आहे, फक्त आता आपण ते सविस्तर वाचूयात. आपण फ्युचर ॲक्शन बद्दलच बोलणार आहे, पण प्रत्येक वेळी तिथे सिंपल फ्युचर टेन्सच वापरला असेल असं नाही. त्याबद्दल इथे काही गोष्टी सांगितल्या आहेत. फर्स्ट आहे फ्युचर ॲक्शन इज एक्सप्रेस्ड इन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बट इट इज मोर डेफिनेट ॲक्शन दॅन द ॲक्शन एक्सप्रेस इन द फ्युचर इंडेफिनेट. कसं असतं, फ्युचर इंडेफिनेट म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स वापरलेला असेल, पण त्याऐवजी जर तुम्ही प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे इथे काय आपण करणार, एम इज आर आणि त्यानंतर व्हर्बचा आय एन जी फॉर्म, यामध्ये जी तुम्ही वाक्यरचना वापरलेली आहे ही जास्त खात्री देते. सो खात्री जास्त कशात मिळते? प्रेझेंट बोलत असताना सुद्धा आपण भविष्याबद्दल प्लॅनिंग केलेलं आहे, फिक्स आपली गोष्ट घडणार आहे, या आपलं एखादं रुटीन शेड्यूल ठरलेलं आहे त्याबद्दल आपण बोलत असेल तर तो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरला तर ती घडणारी ॲक्शन जास्त खात्रीलायक असते. एक्झाम्पल्स बघूयात. दे आर कमिंग टुमॉरो ही वाक्यरचना आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये. आत्ताच आपण बघितलं अशा पद्धतीची वाक्यरचना आहे, त्यामुळे हे वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आहे म्हणजे ते उद्या नक्की येणार आहे. ओके, आणि जर आपण म्हटलं शी इज मॅरिंग सून, यामध्ये सुद्धा सर्टन टू मॅरी म्हणजे इथे खात्री आपण जास्त देत आहे. शी विल मॅरी सून म्हटलं तर इथे मात्र खात्री कमी असेल. ठीक आहे, शी विल मॅरी सून असं जर म्हटलं तर ती वाक्यरचना इथे खात्री कमी आहे. कधी करेल, सून म्हणजे लवकरच, पण नक्की करेल की नाही याबद्दल खात्री दिली जात नाही. पण जर आपण म्हटलं शी इज मॅरिंग सून म्हणजे डेफिनेटली ती करणारच आहे. ओके, हा फरक आहे. सेकंड पॉइंट काय दिलेला आहे? फ्युचर ॲक्शन इज ऑल्सो एक्सप्रेस्ड इन द फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्सची वाक्यरचना कशी असते? शाल किंवा विल हे हेल्पिंग वर्ब वापरून
आता एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवायची, कालच्या लेक्चरमध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं की ज्यावेळेस आपण व्हर्बचा फॉर्म चेंज करतो त्याआधी एखादं हेल्पिंग व्हर्ब वापरावं लागतं. ओके, ही गोष्ट तुम्ही व्हॉइसच्या लेक्चरसाठी सुद्धा लक्षात ठेवा. पुढचा चॅप्टर आपला व्हॉइसचाच असणार आहे, त्यामुळे आता बेसिक पक्क करून घ्या. व्हर्बच्या आयएनजी फॉर्म असू देत किंवा व्हर्बचा कोणताही फॉर्म चेंज करताना आधी काहीतरी हेल्पिंग व्हर्ब लागतं. मग आपण इथे शॅल आणि विल वापरून सिंपल फ्युचर टेन्स करतो किंवा फ्युचर इनडेफिनिट टेन्स करतो. पण जर व्हर्बला आयएनजी फॉर्म जोडायचा असेल आणि मला त्याचा कंटिन्युअस टेन्स बनवायचा असेल तर मी शॅल किंवा विल नंतर बी हे हेल्पिंग व्हर्ब वापरणार आणि मग व्हर्बचा आयएनजी फॉर्म करणार. ओके, इथे वाक्यरचना कशी दिलेली आहे बघूयात. सुशांत विल बी अरायव्हिंग सून. इथे सुद्धा फ्युचर टेन्सच वापरलेला आहे, पण इनडेफिनेट टेन्सच्या ऐवजी कंटिन्युअस टेन्स वापरून खात्री जास्त दिली जाते. ही विल अराईव्ह, याचा अर्थ काय निघेल की तो येणारच आहे आणि ती खात्री जास्त आहे. सेकंड आहे आय शॅल बी गोइंग टुमॉरो. आय शॅल गो या वाक्यापेक्षा आय शॅल बी गोइंग टुमॉरो या वाक्यामध्ये सर्टनिटी जास्त आहे. पुढे हा जो पॉइंट आहे हा आपण ऑलरेडी प्रेझेंट टेन्समध्ये बघितलेला आहे. फ्युचर ॲक्शन इज ऑल्सो एक्सप्रेस्ड इन प्रेझेंट इंडेफिनेट टेन्स. एक्झाम्पल्स, शी अराइव्ज फ्रॉम द USA नेक्स्ट मंथ. ही नेक्स्ट मंथमध्ये घडणारी कृती आहे, अजून घडलेली नाही, पण ती येणार याबद्दल शाश्वती आहे, खात्री आहे. नेक्स्ट आहे द प्राईम मिनिस्टर लिव्ज फॉर लखनौ टुमॉरो. टुमॉरोमध्ये सुद्धा आपल्याला नजीकचं भविष्यकाळ दिसत आहे, पण तरीही इथे आपण V1 चा वापर केलेला दिसतो. इथे एक नोट दिलेली आहे, ती महत्वाची आहे. ऑर्डिनरीली शॅल इज युज्ड विथ फर्स्ट पर्सन ऑफ प्रनाउन आय अँड वी. विल इज युज्ड विथ सेकंड अँड थर्ड पर्सन्स. म्हणजे आय आणि वी हे कर्ते सोडले तर इतर सर्व कर्त्यांसाठी आपण विल हे हेल्पिंग वर्ब वापरतो. पण हा जो नियम आहे यालाही काही अपवाद आहेत किंवा याचे दुसरेही काही अँगल्स आहेत, ते बघूयात. बिसाइड्स देअर आर फॉलोइंग युजेस ऑफ शॅल अँड विल. वाक्यामध्ये शॅल आणि विल वापरून वाक्यामध्ये कशा पद्धतीने बदल होतात ते आता आपण बघूयात. यू शॅल नॉट मूव्ह. आपण काय म्हटलं होतो की फर्स्ट पर्सन सोबतच फक्त आपण शालचा वापर करतो, पण इथे यू नंतर शालचा वापर झालेला दिसतो. ही वाक्यरचना बरोबर आहे, इथे काहीही चूक झालेलं नाही. फक्त ही क्रिया कोणती झाली मग, ऑर्डर देण्याची. यू शॅल नॉट मूव्ह म्हणजे काय, इथे मी दटावून सांगत आहे. ही एखादी कमांड आहे, ऑर्डर आहे. हे एक इम्परेटिव्ह सेंटेन्स होतं ज्यावेळेस आपण यू नंतर शालचा वापर करतो. नेक्स्ट आहे दे शाल बी रिवॉर्डेड. इथे अश्युरन्स आणि प्रॉमिस देत असताना सुद्धा आपण इथे शालचा वापर करू शकतो. इथे आपण प्रॉमिस करत आहे त्यामुळे आपण हे वाक्य वापरतो. आय विल हेल्प माय ब्रदर. इथे आपण डिटर्मिनेशन सांगत आहे, आपली एक काय धारणा असणार आहे, आपण नक्की करणार आहे ती गोष्ट, हे पटवून देत असताना आपण इथे आय नंतर विलचा वापर करतो आणि ते बरोबर आहे. नेक्स्ट सेंटेन्समध्ये बघा, यू शॅल लुक आफ्टर एल्डर्स. म्हणजे तुम्ही वडीलधाऱ्यांची काळजी घेतली पाहिजे. लुक आफ्टर म्हणजे काय, काळजी घेणे. सो इथे शालचा वापर केलेला दिसतो आणि ही आपली ड्युटी आहे असं सांगत आहेत. पुढचं सेंटेन्स आहे आय विल गो टू दिल्ली टुमॉरो. इथे आपण इंटेन्शन दाखवत आहे. सिंपल फ्युचर टेन्सच आहे, पण इथे आपण हेतू काय आहे हे दाखवत आहे किंवा एखादी इच्छा आहे आपली करण्याची असं आपण दाखवलेलं आहे. नेक्स्ट आहे आय शॅल गो टू दिल्ली. इथे मग आपण मे ऑर मे नॉट गो असं म्हणू शकतो. म्हणजे परत एकदा मगाशी मी जे सांगितलं की जर वाक्यामध्ये शालचा वापर झाला असेल तर तो बरोबर आहे, पण तिथे खात्री किती आहे हे आपण सांगू शकत नाही. नेक्स्ट सेंटेन्स आहे आय शॅल बी ड्राउंड. या वाक्यामध्ये आपल्याला खात्री नाहीये, बुडण्याची शक्यता आहे. ओके, आता हे शेवटचं सेंटेन्स बघूयात. आय विल बी ड्राउंड यामध्ये डिटरमाइंड टू बी ड्रॉन्ड म्हणजे तिथे बुडण्याचीच खात्री जास्त देत आहे अशा अर्थाने. म्हणजे मला पोहता येत नाही आणि मी बुडणारच असा अर्थ त्याचा निघू शकतो. बेसिकली एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस आपण योग्य कर्त्यांसोबत म्हणजे आय किंवा वी सोबत शॅलचा वापर केला तर ती वाक्यरचना बरोबरच आहे. पण जर आपण तिथे विलचा वापर केला तर त्या वाक्यामध्ये खात्री जास्त दिसते, इंटेन्शन जास्त दिसते, म्हणजेच सर्टनिटी जास्त दिसते. आणि इतर जे कर्ते आहेत, फॉर एक्झाम्पल यू, दे, यांच्यानंतर शक्यतो आपण विलचा वापर करतो ज्यावेळेस आपल्याला फ्युचर टेन्स सांगायचा असतो तेव्हा. पण जर याऐवजी शालचा वापर झाला, शुड नाही, मी इथे फक्त शालबद्दल सांगत आहे, जर इथे शालचा वापर झाला तर ती एखादी ऑर्डर असू शकते, कमांड असू शकते किंवा मग ड्युटी असू शकते. ओके, वेगळ्या पद्धतीची ती वाक्यरचना असू शकते. म्हणजे इथे वाक्याचा अर्थ वेगळा निघतो. वाक्यरचना बरोबर आहेत, दोन्ही पद्धतीच्या वाक्यरचना बरोबरच आहेत, फक्त वाक्यांचे अर्थ वेगवेगळे निघतात. मराठीमध्ये कसं असतं, आपण बोलत असताना बऱ्याच वेळा काहीतरी एक्सप्लेनेशन पुढे देतो. कधी कधी एक्सप्लेनेशन न देता सुद्धा पुढे आपल्याला गोष्ट काय होणार होती किंवा पुढे काय म्हणायचं होतं हे कळतं.
इंग्लिश भाषेमध्ये सुद्धा ह्या वाक्यरचना अशाच असतात, फक्त आपल्याला हे इथे व्यवस्थित अभ्यासावं लागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण जे काही बघितलं त्याच्यावरून आपण एक्सरसाइज सोडवायला सुरुवात करूयात. एक्सरसाइज H. Put the verbs in brackets using either the simple future or present continuous or future continuous. यापैकी एखादा टेन्स आता आपल्याला इथे वापरायचा आहे. आपल्याला फिल इन द ब्लँक्स मध्ये यापैकी एखादा कोणताही टेन्स वापरला तर चालणार आहे. ओके, पण इथे वर्ब्स जे दिलेले आहेत यांचा वापर करत असताना सेंटेन्सचं जे मीनिंग आहे ते सुद्धा आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. यापैकी नक्की कोणता टेन्स वापरायचा हे कळण्यासाठी. त्यामुळे वाक्य वाचून आपल्याला अर्थ सुद्धा कळणं महत्वाचं आहे. सुरुवात करूयात. आय डॅश माय फ्रेंड टुमॉरो. मी उद्या माझ्या मित्राला भेटणार आहे. यामध्ये मीट हे वर्ब वापरायचं आहे, बरोबर. आय विल मीट माय फ्रेंड टुमॉरो म्हटलं तरीही वाक्य बरोबर असणार आहे. आय एम मीटिंग माय फ्रेंड टुमॉरो असंही वाक्य तुम्ही वापरू शकता. आणि त्याचबरोबर आय विल बी मीटिंग माय फ्रेंड टुमॉरो असं सुद्धा वाक्य बरोबर असेल. सेकंड सेंटेन्समध्ये आपल्याला जॉईन या वर्बचा वापर करायचा आहे. यू डॅश कॉलेज नेक्स्ट इयर. नेक्स्ट इयरमध्ये आपल्याला फ्युचर ॲक्शन दिसत आहे किंवा पुढे घडणारी, भविष्यात घडणारी ती कृती असणार आहे. मग इथे आपण यू आर जॉईनिंग कॉलेज नेक्स्ट इयर असं सुद्धा म्हणू शकतो. ज्यावेळेस खात्री जास्त असेल की डेफिनेटली पुढच्या वर्षी कॉलेज जॉईन करणार, तर मग इथे आर जॉईनिंगचा वापर होऊ शकतो किंवा मग यू विल जॉईन कॉलेज नेक्स्ट इयर असं वापरलं तरीही बरोबर आहे. थर्ड सेंटेन्स जे आहे इथे आपण शॉर्टली हा शब्द वापरला आहे आणि शॉर्टली हा शब्द आपण कधी वापरतो? फ्युचर टेन्सचा वापर करत असताना. त्यामुळे इथे आपण एकतर ही विल कम शॉर्टली असं म्हणू शकतो किंवा ही विल बी कमिंग शॉर्टली असं म्हणू शकतो. ओके, इथे आपल्याला फ्युचर टेन्समधले दोन्हीही टेन्स वापरले तरीही वाक्यरचना बरोबर असणार आहे. नेक्स्ट सेंटेन्स जे आहे आय एम शुअर ही डॅश इन टाइम फॉर द क्लास. सो इथे आपण ही इज कमिंग इन टाइम फॉर द क्लास असं म्हटलं तरीही वाक्यरचना बरोबर आहे. आय एम शुअर म्हटलेलं आहे म्हणजे परत एकदा आपण खात्री दाखवत आहे, त्यामुळे अशी वाक्यरचना होऊ शकते. आणि पुढे जर आपण असं म्हटलं आय एम शुअर ही विल कम इन टाइम फॉर द क्लास तर तेही वाक्य बरोबर असेल. फिफ्थ सेंटेन्स जे आहे, जे लास्ट एक्झाम्पल आहे आपल्या एक्सरसाइज H मधलं, ते आहे यू डॅश इंग्लिश आफ्टर अनदर 2 months ऑफ हार्ड वर्क. इथे आता आपल्याला खूप महत्वाची गोष्ट करायची आहे, ते वाक्याचा अर्थ समजून घेण्याची. जर आपण इथे अनदर 2 months म्हणत आहे याचा अर्थ आणखीन 2 महिने लागणार आहेत. त्यामुळे या वाक्यात आपण स्पीक हे वर्ब वापरत असताना एकतर यू विल स्पीक इंग्लिश आफ्टर 2 months ऑफ हार्ड वर्क म्हणजे आणखी 2 महिन्यानंतर तू व्यवस्थित बोलू शकशील असं आपल्याला म्हणायचं आहे, किंवा मग यू विल बी स्पीकिंग इंग्लिश आफ्टर अनदर 2 months ऑफ हार्ड वर्क. अशा दोन्ही पद्धतीने वाक्यरचना होऊ शकते. विल नंतर स्पीक हे आपण V1 मध्ये लिहितो, पण जर विल बी वापरलं तर आपल्याला स्पीकिंग अशी वाक्यरचना करावी लागेल. इंग्लिश ग्रामरमधले इतर टॉपिक समजून घ्यायचे असतील तर टेन्सचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे, कारण मी आधीही लेक्चरमध्ये सांगितलं त्याप्रमाणे व्हॉइस असेल किंवा मग डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, त्याचबरोबर कंडिशनल सेंटेन्सेस, असे कोणतेही टॉपिक, हे तर फक्त एक्झाम्पल्स झाले, पण असे कित्येक टॉपिक्स आहेत की ज्यांचा अभ्यास करत असताना टेन्स गरजेचे आहेत आणि टेन्सचा अभ्यास पक्का असणं महत्त्वाचं आहे. टेन्सची वाक्यरचना कशी करायची हे तुम्हाला आपल्या टेन्सच्या सिरीजमध्ये समजेल, मात्र ते कधी वापरायचे असतात, कोणते वर्ब्स कधी वापरायचे याबद्दल सुद्धा आपण डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन बघत आहे. फ्युचर टेन्सबद्दल आता आपण डिस्कशन पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करूयात. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.